जरा विचित्र वाटते. सो असून दे आता, ते तर बिघडणारच आहे. आणि हे असं पायऱ्यांवर करून ठेवलं आहे, म्हणजे फुलं खूपच होती त्यामुळे म्हणलं असं करून टाकते. हे करून ठेवलं आहे. आणि हे बघा, ही आहे खालची रांगोळी गुढीच्या इथली. आपण गुढी ह्या पिलरला बांधणार आहे वरती. आणि इथे मी रांगोळी काढली, कारण की तिकडं जरा काढायला येत नव्हती, वर खाली जमीन आहे त्यामुळे मग आम्ही इथे काढली रांगोळी. ही रांगोळी मिनी आणि जी प्रणाल दिदी आहे, आम्ही दोघींनी मिळून गायची रांगोळी काढली. आणि ही जी रांगोळी ही वाली दोघी ह्या दोन साईडच्या त्या मी एकटीनं काढल्यात. आणि इथे खाली पण एक रांगोळी तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, ही पण रांगोळी मिनी काढली, एकटीनं काढली आहे. कारण की ही वाली रांगोळी आणि ही वाली रांगोळीनी तिकडं पुढं जी उंबरठा वगैरे हे केलं ते काढायला मी नव्हते, त्यामुळं म्हणजे दिदी नव्हती त्यामुळं मी एकटीनंच काढले जमल तसं. चपल्या ठेवतात अजून आपल्याला, म्हणजे तिथल्या पण चपल्या उचलायच्यात. हे तेवढं सामान बाहेर आणून ठेवलं, ते सगळं आतमध्ये न्यायचं आहे. आणि इकडे हे माझे मोठे पप्पा, मोठे मम्मी, ही नानी, हे माझं पिलू. आणि इकडे वहिनी आहे, हा दादा आहे, हा माझा भाऊ आहे. व्हिडिओ शूट करतात. आणि ते त्यांची रांगोळी केलं आहे, ह्याच्यावर ठेवलं आहे फक्त गुलाबाचं. आणि हा टेबल अजून साफ करायचा. इकडे का इथं पप्पा आणि दादा काय ते हार बनवतात. आणि तिकडे स्वीटी आहे. तर गाईज आपल्याला अजून स्वीटीला तयार करायची, म्हणजे स्वीटीला आपण स्वीटीसाठी पण कपडे आणले. स्वीटी कुत्र्या म्हणजे काय केलं नाही असं नाही आहे मित्रांनो, स्वीटीसाठी पण कपडे आणलेत. म्हणजे 2-3 ड्रेस तिचे आहेत, स्वीटीचे शर्ट आहे, 2-3 फ्रॉक आहेत. आणि गुढीपाडव्यासाठी स्पेशली त्यासाठी, म्हणजे एवढे काय हे नाही आहे, बट नॉर्मलच फ्रॉक घेतले मी तिला. आणि आज गुढीपाडवा आहे त्यामुळे ब्लॅक कलरची फ्रॉक घालणार आहे. आणि उद्या मोर जत्रा आमची, तर त्यामुळे मोर जत्रेला एक व्हाईट येल्लो असं म्हणजे लाईनमध्ये फ्रॉक आहे, ती तिला घालणार आहे. उद्याचा व्लॉग येईलच मित्रांनो तुम्हाला मोर जत्रेचा, तर तो पण काहीच बघा. आणि हा पण ब्लॉग शर्टपर्यंत नक्की बघा. आणि आता आपण पटकन तयारी करूया, कारण की मला पण तयार व्हायचं आहे. साडी वगैरे घालायचे, व्हिडिओ शूट करायचे आहेत, बाहेर जाऊन गुढीसोबत व्हिडिओ काढायचे आहेत. तो बघू आपण कसं होते काय होते ते. आणि हे बघा माझा भाव, हा आत्ताशी मित्रांनो उठलाय आत्ताशी, आणि आंघोळ करून चहा पिली फक्त. निर्लज्ज माणूस आहे हा, निर्लज्ज. आणि बाकीची घरातली सगळी जण सकाळी 7 वाजता उठून कामं करतात, आणि हा माणूस झोपला होता आतापर्यंत. म्हणजे मी जरा जास्त काम केले ना म्हणून झोपलो. हा, रात्री पण काहीच तुम्हाला सांगते, मी रात्री लवकर झोपलाय. तो 8 वाजता झोपलाय, 9 वाजता जेवायला उठला असेल, 9-9:30 पर्यंत झाला. परत जेवून तू झोपलाय तेवढा एक सकाळी आता उठलाय 8ला. आणि बाकी सगळी सकाळी 7ला उठून काम वगैरे करते. आणि हे बघा कशा बोचा हलतोय, कशा बोचा हलतोय. तर अजून आपल्याला हे पण साफ करायचं आहे. घरात पण खूप जास्त पसारा पडला बेडरूममध्ये, तो पण आवरायचा आहे. मला लादी पुसायचे, खूपच जास्त काम आहे मित्रांनो मला. कारण की मी एकटीच आहे ह्या टायमिंगला, माझी बहीण नाही आलेली, कारण की तिला सुट्टी नव्हती जॉबला. सो त्यामुळे ती आलीच नाही आहे, त्यामुळे मला एकटीलाच उरकावं लागते. कारण की मम्मीला थोडं बरं नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. आपले ब्लॉग बघितले असतील, ज्यांनी नसेल बघितले ते ब्लॉग तर जाऊन बघा. तर त्यामुळे ज्यांनी बघितलं त्यांना माहितीच आहे मम्मी आजारी होती. तर मम्मी आजारी आहे, म्हणजे आत्ता तिला बरं वाटतंय कुठे, पण थोडं बहुत म्हणजे अंग दुखतं, हे वगैरे ताप येतोय. आणि त्यात मला पण कालपासून बरं वाटत नाही आहे, कारण की सगळं म्हणजे बोल एकटीवर पडतं ना, त्यामुळे जरा म्हणजे कधी एवढं जास्त काम नव्हतं केलं मी. नॉर्मल भांडी घास तेवढ्यास असं काम करत होते, आणि अचानक एवढं सगळं काम करते त्यामुळं जरा बरं आहे माझ्यासाठी. म्हणजे थोडं तरी हलकं वाटतंय मला, काय वाटत नाही एवढं जास्त. तरी पण त्यातल्या त्यात माझ्या अंगात रक्त कमी आहे, मी भाज्या कमी खाते, चिकनवर जास्त तडाखा असते, त्याच्यामुळं माझं सगळंच कमी आहे. कॅल्शियम वगैरे हे ते सगळंच कमी. आम्ही काल डॉक्टरकडे गेलो होतो, सो डॉक्टरनी पण हेच सांगितलं, कॅल्शियम कमी आहे, रक्त कमी आहे, एवढं त्यात काम करणार तो आता, त्यामुळे तुला होणारच त्रास. तर असं होईल ते होईल, बघता का होईल तसं. आपण गोळ्या आणलेल्या आहे डॉक्टरकडनं, एक इंजेक्शन पण घेऊन आलो आहे.
सोबत. तर आता आपण पटापटा उरकणार आहोत मित्रांनो आणि बघू मग पुढे काय होतं आहे. सो शेवटपर्यंत काहीच ब्लॉग हा नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमची गुढीपाडवा कसा गेला हे नक्कीच सांगा कमेंटमध्ये. आपलं झाले काम. आता मला फक्त आंघोळ करायची आणि साडी घालायची तयारी करायची. तर आता मी जेवण घेते कारण की मला चक्कर आले होते. ते जरा जेवण घेते नाही, मी नाश्ता करून घेते. ते चक्कर आले होते त्यामुळे मग आता ब्रश वगैरे केला आहे. आता चहा करून घेते, नाश्ता करून घेते, आंघोळीला जाते. पाणी पण ऑलरेडी तापलेलं आहे. तर आंघोळ करून घेते आणि मग आपण भेटू डायरेक्ट साडी नेसतानाच, म्हणजे मेकअप करताना भेटतो. तर हे बघा, नाश्त्याला मला शिरा दिला आहे आणि हा चहा. हे बघा ऑल क्लिअर आहे गाईस. तिथं फक्त मिक्सरचा पसारा आहे, मिक्सर खराब झाला त्यामुळे, नाही तर बाकी सगळं आवरून घेतलं मी. आतमध्ये अजून तुम्हाला दाखवते नंतर. बेटा मला एक साडी मेकअप करताना. सो माझं झालं आहे, आंघोळ वगैरे गेली आहे, साडी पण झाली आहे घालून. बघू शकता तुम्ही, ही साडी मी घातली आज. अजून मला मेकअप करायचं आहे, हेअरस्टाईल करायची. सो आपण ते सुद्धा करू लवकरच. साडी कशी वाटते सांगा नक्की. खूप जास्त मेहनत घेतल्यानंतर काय जेवढी चापून चुपून साडी घातली मी, कारण की ही साडी चापून चुपून येतच नव्हती. कारण की ह्याची जी मेन डिझाईन आहे ना ती मी आतमध्ये घालवली. हे बघा इकडे आतमध्ये जी मेन डिझाईन आहे ती आतमध्ये आहे. आता असून द्या, कारण की मला मोठा पदर आवडत नाही आणि हिची बॉर्डर एवढी अशी मोठी आहे. मला तेवढा मोठा पदर बिलकुल आवडत नाही, त्यामुळे मी असेच केली आहे आणि घातली साडी. तर गाईज दिस इज माय फायनल लुक. नाही आहे ओके, नाही आहे, कारण की अजून मला हेअरस्टाईल करायची. मी सध्या अशीच केस बांधत, कारण की दिदी गेले जरा कपडे वर टाकायला, प्रणाली दिदी. सो मी जस्ट ट्राय केलं, बट मी हे नाही घालणार आहे असं, कारण की ही रेग्युलरची माझी हेअरस्टाईल आहे. सो हे करणार नाही आहे मी. अजून लिपस्टिक पण लावलेलं नाही आहे, अजून आयलायनर नाही लावलेलं, टिकली नाही लावलेली, फक्त ज्वेलरी घातली आहे आणि बस एवढंच केलं आहे. अजून आपण करायचं आहे मला. तर बघू आता आपण हेअरस्टाईल वगैरे करू आणि मी तुम्हाला एकदम फायनलवर आले दाखवते. मी बोलायची गरजच आहे मध्ये. एकदम साडी वगैरे भाई मला पाहिजे तशी साडी वगैरे आली, एकदम बेस्ट, खतरनाक लुक दिसतोय. अजून गावात पण जायचं आहे मला, साडीवरच जाणार आहे गायचं. मला साडीवर जायला खूप आवडेल, कारण की का माहीत नाही का, पण मला साडीवर गावात हिंडायला खूप आवडतं. शेवटपर्यंत काहीच ब्लॉग नक्की बघा. सो तोपर्यंत बाय बाय. आता मी हेअरस्टाईल वगैरे करते आणि मग भेटू आपण डायरेक्ट फायनल लुकमध्ये. बाय बाय. नमस्कार, वंशू सुर्वे ब्लॉग्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी प्रथमेश, म्हणजेच वंशूचा मोठा भाऊ. आज मी ब्लॉग स्टार्ट केला आहे तिचा. आपण बघूया वंशूचं काय चालू आहे नेमकं. मी भरपूर वेळचा वाट बघतोय, पण आता मी टॅरेसला आलो आहे खूप वेळानंतरनं, आणि आता आपण बघूया कुठे बसली आहे नेमकी. अच्छा इकडे. हे काय चालू आहे रे? गाईज आम्ही व्हिडिओ बनवतो, व्हिडिओ. दिस इज माय फायनल लुक. तर बघा, यांनी इथे मोबाईल लावलेला आहे. ऍडजस्टमेंट भरपूर असे ऍडजस्टमेंट करून ह्यांनी लोकांनी मोबाईल लावलेला आहे. आता आपल्याला डिस्टर्ब पण करणं चुकीचंच आहे वाटतं बहुतेक. गाईज तुम्ही इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघा, खूप सुंदर व्हिडिओ आले. ते बघून मला ऊन हवं होतं, त्यामुळे मी ते वर बसते. सो प्लीज. मला असं वाटतं मी काहीतरी चुकतोय का, तुम्हीच विचार करा. चला तर आपण बाकीचं बघूया, बाकीचं काय चालू आहे ते, कोणता शूट चालू आहे वगैरे. ठीक आहे. व्हिडिओ काढायचे. हो सॉरी मॅम.
वारं गेलं. तर हे गाईस, आज आहे गावच्या यात्रेचा दिवस. तर खूप सारी अशी तयारी चालू आहे खाली, तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा रस्ता आहे, इथून दिंडी जाणार आहे रात्री. खूप अशी माणसं असतील. रात्रीचा अर्धा ब्लॉग मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवेन, शॉर्ट्समध्ये सुद्धा काढून दाखवेन. तो शॉर्ट्समध्ये व्हायरल करता येईल. ठीक आहे. फायनल लुक गाईज. मी ओ माय गॉड, मी रील्स काढल्यात, म्हणजे जे मला घरात काढायचे होते त्या, जे बाहेर काढायच्या, त्यांच्या गुढीवर काढायच्या, त्या राहिल्यात काढायच्या. त्या आता 4 वाजता आम्ही काढणार आहे आणि मग 8-9 वाजेपर्यंत पोस्ट करणार आहे मी तो. तर गाईज खूप भरभरून प्रेम द्या आपल्या व्हिडिओजला. ज्यांना इंस्टाग्राम आय डी माहीत नाही माझी, तर तुम्हाला सांगते, Vishu1.shu-33 म्हणून माझी आय डी आहे. सगळ्यांनी जाऊन लवकर आय डीला फॉलो करा, सपोर्ट करा, खूप जास्त प्रेम द्या. आता काहीच आपली पालखीवर येईल, सो शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. मी तुम्हाला दाखवेल पालखी इकडे कशी येते वगैरे. सो आता वाडीत बहुतेक पालखी आली आहे, कारण की आवाज येतो आहे. तर इकडे यायला थोडा उशीर लागेल, म्हणजे 5 तरी वाजतील ऑलमोस्ट असं मला वाटतं आहे. बट लवकर आलं तर चांगली गोष्ट आहे. बघू कसं काय होतं. भेटू नेक्स्ट पार्टला. बाय. आपण चाललो पालखी सोबत, पण ऑलरेडी पालखी गेलेली आहे. तर तुम्हाला हिल नका बोलली दीदी. मग काय दुसरं माझ्याकडे घालायला काहीच नाही. तुमची चप्पल घालून जाऊ का? तर आता आपण जाणार आहोत दादा घ्यायला आपल्याला, कारण की उशीर झाला खूप आणि आम्ही गेलोच नव्हतो. जाऊया गाईस पटापटावर. मी तुम्हाला दाखवेल पुढं कसं काय काय असतं. जर पटकन गेलो तो बघायला भेटेल, नाही गेलो तर मग बघू तरी, पण मी गेलो ट्राय करेन. शेवटपर्यंत गाईस ब्लॉग की बघणार. सो गाईस आता आपण अर्ध्या वाटेत आलोय. खूप जास्त दम लागतो, कारण की डोंगरांवर जायचंय. त्या आता साडीमुळे फास्टमध्ये चालत नाही, फास्टमध्ये. रस्ता खूप असा वर चढ आहे, तुम्हाला दाखवते. जायचं कुठे जायचं माहीत नाही, कारण की आता मला पटापट चालत येत नाही. त्यात तिथं खाली बघा तुम्ही, आयुष्यभर रस्ता बघू शकता कसा आहे. आणि त्यात मी थोडी हिलवाली चप्पल घातली, त्यामुळे चालतच येत नाही. भेटू डायरेक्ट आपण पालखीपाशी गेलो गाईस. सो गाईज आपण आलेलो आहे इथं. आता इथं काय होणार, देवी देवाला भेटणार, म्हणजे तिथं आम्ही कुठेतरी जाणार, माहीत नाही काय. शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. आणि आता आम्ही दोघी चाललो आहे. पुढे जायला मार्ग नाही आपल्याला, निघणार आहे का इथून? पण थोडं जाणार आहे अजून. बघा गाईज, हे आमच्या देवीचा भाव आहे इथं. आता पालखी पुढे गेले, सो आपण पण पालखीसोबत पुढेच चाललो. आम्हाला जास्त काही बघता आलं नाहीये, तर पण जितकं घावलं तितकं बघितलंय. व्हिडिओ तर काही शूट करता आला नाही. जर घावलं कोणाच्या फोनमध्ये तर मी नक्कीच दाखवेल. आता चालू आम्ही परत खाली पालखीसोबत. हे बघा गाईस, माय गॉड, खूपच जास्त माणसं आहेत. पालखी खूप जास्त पुढे गेली. दिस इज माय सेकंड आउटफिट. त्या दिवशी घातलं तेच घातलं, कारण की खाली झालं आम्ही मंदिर बघायला, कारण की मंदिराचं डेकोरेशन केलं असं पप्पा मला सांगत होते. आणि देवीची पालखी वगैरे पण जाईल बहुतेक असं. तर आपण आता जाणार आहोत, बघणार आहोत कसं काय काय होतं. तर आपण आता जाऊया. मी मधल्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ नाही काढू शकले, कारण की फोनची चार्जिंग संपलेली, त्यात काम पण खूप होतं, त्यामुळे नाही काढला मी व्हिडिओ. तर सॉरी त्यासाठी गाईस. बट आता होईल तेवढं कंटिन्यू करते मी, कारण की जत्रा म्हटलं घाई गडबड असते, आणि घाई गडबड असल्यावर व्हिडिओ शूट करणं, त्याला एवढं सगळं करणं पॉसिबल नसतं, तरी मी करते शिव्या खाऊन. असं द्या असो. चला भेटू मग डायरेक्ट. आता जाऊया खाली. वर्षा ब्रो, आपण मंदिरापाशी आलेलोच आहे. आणि इथं बघू शकता डीजे चालू आहे. अजून पालखी मंदिरात गेलेली नाहीये,
त्यामुळं डीजे वगैरे चालू आहे. हे बघ, हे बघ, हे रस्त्यावर चालू होऊन जाते. तर गाईस आपण जाणार आहोत त्या बघू काय काय कसं कसं नाचतं वगैरे. बाईक ब्लॉग बघा. खेळाचे पण बघा आता उद्या सकाळी काही खेळ बघायला परत बघून जायचं. तिथं एक धबधबा आहे तिथे गेलेलो आणि आम्हाला वाटलं म्हणजे मला वाटलं की असं सरोवरती गेलो ना. गाईस फायनली आपण घरी पोहोचलो आहोत. त्या 2 जोड्यांना टाइमपास करायला भेटत नव्हतं म्हणून आपल्याला हगलपट्टी दिली घरातून. अरे पण तिसरं येऊन बसला ना शेवटी. दीदी आली दीदी आली बघ दीदी छोन्या बाबा, छोन्या बाबा, छोन्या बाबा. तो आली तो जी आई तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो आत्तापुरतं एवढंच, कारण की आज खूप जास्त दमले, खूप घाई झाली, धावपळ झाली आणि उद्या सकाळी आपल्याला 7:30 पावणे 8ला उठून छबिनाला जायचे खाली. छबिना बघायला, देवी कशी नाचते तिच्या बहिणीसोबत वगैरे वगैरे, ते पण तुम्हाला दाखवेल. तर हा व्लॉग कसा वाटला आणि माझी साडी, माझा लूक, माझं सगळं तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मी कशी दिसत होते तेही नक्कीच सांगा. मला तुमचे गोड गोड कमेंट ऐकायला, बघायला, वाचायला खूप जास्त आवडतं. सो कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझ्या अशाच बडबडीसाठी मेन म्हणजे सबस्क्राईब करा आणि बेल बटन पण क्लिक करा, म्हणजे कसं माझे नोटिफिकेशन पडतील तुम्हाला व्हिडिओजचे. सो आजच्यासाठी एवढंच, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय गाईज, लव टेक केअर.